नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्लॉटमध्ये आलेलो आहोत. या प्लॉटमध्ये या वर्षी रब्बी हंगामामध्ये आपण इथे चना पेरणार आहोत. तर इथे आपलं सोयाबीन आहे यावर्षी MES 612 सोयाबीन. या सोयाबीनला आता जेमतेम 94 दिवस पूर्ण कंप्लीट होतात आणि 10 दिवसात अजून दिवस घेईल, कारण की अजून की हिरवगार आहे आपलं सोयाबीन. झाडही हिरवा आहे नाही का, शेंगा भरले आहे. हे बघा, ठस भरण झालेली आहे. हे बघा, साधारण भरण आहे. पण यंदा खरीप हंगामातला सोयाबीनचा जो काही उत्पादन आहे ते घटलं आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की चना कोणता पेरणी करावा आणि चना कोणते वाण पेरावे, कोणते चांगले आहे, म्हणजे मार्केटमध्येही कोणत्या चण्याला भाव जास्त आहे हे पण बोलूया आपण, आणि कोणतं चना पेरणी करावी आणि कशा पद्धतीने पेरणी करावा. तर याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हीही सांगा कमेंटद्वारे. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. बघा, हा प्लॉट आहे सोयाबीनचा. इथे पूर्ण सोयाबीन आपण सोंगून काढणार आहोत, आणि किंवा हार्वेस्टर जर मिळालं तर हार्वेस्टरनी, हे समोरचं नियोजन आहे. पण आता इथं चना पेरायचा आहे आपल्याला, तर याचं नियोजन पहिले लावावं लागेल. पूर्ण शेत सफा करणे आणि खोलवाई करणे. खोलवाई केल्यानंतर तिथून 4-5 दिवस ऊन खाऊ देणे जमिनीला. थोडीशी चना पेरणीला उशीर झाला तर चालेल शेतकरी मित्रांनो, नंतरही समोर थंडी पडणार आहे. जसं आपलं पाऊस ह्या लवकर गेला नाही आहे. सप्टेंबरच्या शेवट ह्या पाऊस जातो आहे, आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ह्या पाऊस म्हणजे बंद होतो आहे. तसंच थंडी ही लेटच जाणार आहे, खूप थंडी राहणार आहे समोर. तर काय होईल, यावर्षी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. म्हणजे आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी आलेली आहे, तर चण्यावरही बुरशी येते शेतकरी मित्रांनो. पहिलेपासूनच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. चण्यावर सायसेरिया नावाची बुरशी येते नाही का, फुजारियम नावाची बुरशी येते. तर हे बुरशी येऊ नये यासाठी आपण काय करावं लागत, ते पहिले सर्वात प्रथम आपली जमिनीची खोलवाई करणे, ऊन खाऊ देणे, आणि पेरणी योग्य जमीन तयार करणे. रोटावेटरद्वारे जमीन तयार केली, चना पेरणे, आणि चना पेरून झाल्यानंतर पाणी देणे, नंतर ट्रायकोडर्मा फेकणे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही वाई केल्यानंतरही शेतामध्ये जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा फेकू शकता. तुमच्या नियोजन जसं असेल तसं. तुम्हाला ही मागच्या वर्षी अभ्यास झालेला असेल, कारण की मागच्या वर्षी ही चण्यावर खूप बुरशी आली होती नाही का. तर हे चना खूप नाजूक पीक आहे. पेरताना विशेष काळजी घ्या शेतकरी मित्रांनो, कारण की यावर्षी खरीप हंगाम गेला. खरीप हंगामातही आपल्याला काही पिकी नाही झाली नाही काय, घाटाच आहे. काही आपल्याला पिकलं नाही आहे शेतकरी मित्रांनो, भावही नाही आहे नाही का. आता रब्बी हंगाम लागेल, रब्बी हंगामातही असंच झालं तर आपण काही करू शकत नाही शेतकरी मित्रांनो. नजूक मागं येऊ, याचा विचार प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा. तर यावर्षी शेतकरी मित्रांनो, विजया ह्या चना आहे ना, बारीक आहे शेतकरी मित्रांनो. मार्केटमध्येही याला कमी भाव आहे. जसं जाकी 9218 याला एक उदाहरण 5000 भाव राहील, तर विजयाला 48-49 भाव राहते शेतकरी मित्रांनो. 200-100 रुपयानं कमीच राहते, कारण की हा बारीक आहे. आणि दिग्विजय जाकी 9218 याला 5000 राहते, दिग्विजयला 5200 राहील शेतकरी मित्रांनो. ह्या जाकी 9218 दिग्विजय बोल्डर आहे, एकच घाटा राहतो. शेतकऱ्यांना अनुभव असेल याचा. कोणता चना पेरावा तर सांगतो मी, तुम्ही जाकी नाहीतर दिग्विजय पेरा शेतकरी मित्रांनो. विजया काय आहे, याच्यावर या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बुरशी आली असेल, सोयाबीन पिकात माडं असेल, तर तिथे विजया पेरू नका. हे विजया बारीक आहे आणि लवकर उगवण शक्ती होत नाही याची, पण बुरशी लवकर येते आणि पेरणीसाठी खूप भारी आहे. हा बारीक आहे तर म्हणजे एक झाड खूप फळते. ज्या शेतकऱ्याच्या शेतात बुरशी आली नसेल आणि चांगला उतारा पाहिजे असेल, तर विजया बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, बेस्ट आहे. पण भाव कमी जास्त मार्केटमध्ये राहतं याला, कारण की बारीक आणतो आणि हिरवा जास्त राहते तो काढणीच्या ह्याच्यात.
बुरशी लवकर येते, म्हणजे ज्याला फळधारणा झाल्या तरी तो शेवटपर्यंत मरतच राहतो बुरशी. ज्या शेतामध्ये बुरशी असेल तर त्या शेतामध्ये, आणि त्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणंच टाळावं, तिथे गहू लावावं. आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो जाकी 9218. याच्यावरही बुरशी येते पण विजयापेक्षा फार कमी येते. ह्या ब्रँचेस जास्त करतो, विजया जास्त ब्रँचेस करते, दोन्ही सेम आहे. आणि यालाही जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी, हरभरा पीक हे कमी पाण्याचं पीक आहे. तर तुम्ही याची शिफारस जाकी 9218 बेस्ट आहे. बुरशीचं प्रमाण याला कमी येते. पण मी पुन्हा एकदा सांगत आहे की ज्या शेतामध्ये पाणी साचलं असेल, बुरशी आली असेल, तिथे चणा पेरूच नका. आणि जे दिग्विजय आहे शेतकरी मित्रांनो, ह्या जसा सरळ येतो, उभाट वाढतो, हा बोल्डर दाना आहे दिग्विजय. यालाही चांगला उतारा मिळतो शेतकरी मित्रांनो, पण ह्या थोडासा दाट पेरावा लागते कारण की बोल्डर आहे. ते 10 एकरी 10-12 क्विंटल आरामशीर पिकतो, भाव जास्त राहते शेतकरी मित्रांनो. खूप बोल्डर आहे, या ठस दाना दिसतो जाकी 9218 पेक्षाही. तुम्ही ह्या 3 वाणाची शिफारस करू शकता शेतकरी मित्रांनो यावर्षी. तर ज्या शेतकऱ्याने जेवढं मागील वर्षीचं चणा असेल, व्यवस्थित साठवणूक करून ठेवलेला असेल तर पेरू शकता. मी मागील वर्षीचा जाकी 9218 चणा आहे माझ्याकडे, साठवणूक करून ठेवलेला आहे आणि व्यवस्थित आहे. आता ज्या दिवशी आपण साठवणूक करून ठेवलेला आहे त्या दिवसापासून आपण काही त्याला हात लावलेला नाही आहे, फोडलाही नाही आहे. आणि ज्या दिवशी आपली पेरणी राहील, समजा आता 3 दिवसाने पेरणी आहे, त्याच्या अगोदरच आपण तो चणा बाहेर काढून घेणार आहोत आणि त्याला बीज प्रक्रिया करणार आहोत. बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. बीज प्रक्रियासाठी तुम्ही वार्डन आणा, बेस्ट आहे वार्डन, आवश्यक आहे बीज प्रक्रिया करणे. आणि जास्त काही खताचं प्रमाण देऊ नका शेतकरी मित्रांनो, एकरी 1 बॅग खत द्या. कारण की पहिलेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, पहिलेच खर्च झालेला आहे आपल्याला. यंदा जास्त काही खर्च करू नका. पण प्रथम जे पायरी आहे ते स्ट्रॉंग असली पाहिजे. आपली चण्याची पेरणी साधली पाहिजे, व्यवस्थित चणा निघाला पाहिजे. आणि यावर्षी एकरीचं प्रमाण आपण 27-28 किलो पेरत होतो जाकी 9218, यंदा जाकी 9218 30 ते 32 किलो पेरा शेतकरी मित्रांनो. काही फरक नाही पडत, डाटाही पेरला तरी चणा डाटाच पाहिजे. आणि जो काही जाकी आहे शेतकरी मित्रांनो आणि विजय आहे, विजय आता ह्या आपण एकरी 30 किलो पेरतो नाही का, कोणी 27-28 पेरतो, कोणी आपल्या जमिनीच्या हिशोबानं. तर ह्या 30 किलो बेस्ट आहे, ह्या बारीक आहे, जास्त संख्या येते किलोमध्ये. आणि ह्या जाकी 9218 ह्या बोल्डर आहे तर किलोमध्ये कमी येते, तर या 32 किलो पेरा. आणि जो काही आहे आपला दिग्विजय, ह्या तिथला 32-33 किलो दाट पेरा थोडासा चणा, कारण की याच्यात मर रोग खूप येते चण्यामध्ये. तुम्ही जर पतला पेरला आणि त्या पतल्यामध्ये अजून मर रोग आला तर झाडाची संख्या अजून कमी होते नाही का, झाडाची संख्या अजून कमी होईल आणि आपल्या उत्पादनात घट येईल. याची दक्षता करा. आणि यावर्षी थंडी खूप पडणार आहे, पाणी इथला झाला तर थंडी खूप पडणार आहे. थंडी जास्त झाली की धुवारी येणार आहे. आताच बघा यवतमाळ साईडनं असं पूर्ण लाल्या पडला पराठीवर, पूर्ण अक्षरशः पराठी खराब झाली, कापसाचं उत्पादन घटलेलं आहे. आता समोर आहे हिवाळ्यात आता तुरीवरही आता धुवारी येऊ शकते नाही का. आता तुरीचा नंबर आहे, काही ठिकाणी तुरी पण गेल्या, असा हिशोब आहे शेतकरी मित्रांनी. यावर्षी हरभरा पेरताना खूप काळजी घ्यावी लागेल, कारण की पहिलंच आपलं खरीप हंगामातलं पीक गेलेलं आहे. सोयाबीन म्हणजे भरण कमी आहे, बुडातल्या शेंगा भरल्या नाही. आता ह्या काही भरणार नाही ह्या शेतकरी मित्रांनो, बुडातल्या शेंगा ह्या काही भरणार नाही आहे, अशाच राहणार आहे. यानं भाव काही भेटणार नाही आहे. आणि महाराष्ट्रात जर हे पद्धत आली, भावांतर योजना पद्धत जर आली तर काय फायदा आहे शेतकरी मित्रांनो नाही का. डायरेक्ट भाव द्या ना, डायरेक्ट जर भाव भेटला तर आपल्याला कागदपत्र गोळा करावे नाही लागणार नाही का. डायरेक्ट भाव पाहिजे, जो भाव द्यायचा आहे तो डायरेक्ट भाव. म्हणजे 5-5.5-6 हजारापर्यंत सोयाबीनला भाव पाहिजे शेतकरी मित्रांनो नाही. 6 हजार तर पाहिजेच पाहिजे.
कापसाले 10-12 हजार रुपये साधारण. नाही हे भाव नाही आहे, ते भाव नाही आहे, कोणतेच भाव नाही आहे. मग याच्यात भावांतर योजना नाही. समजा आपला आता सरकारचे भाव काय आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीनचे एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. समजा सरकारचे भाव MSP भाव 5,000 रुपये आहे आणि मार्केटमध्ये आपलं सोयाबीन गेलं 4,000 रुपये. तर जो काही 1,000 रुपयाचा जो डिफरन्स पडला तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. असं याला म्हणतात भावांतर योजना. असं नाही पाहिजे डायरेक्ट. मग तुम्हाला देणंच आहे तर डायरेक्टच द्या ना. नाही असं म्हणतो आम्ही. पण यावर्षी काही शाश्वती नाही. काय होईल काय नाही समोर काही माहीत नाही. तर पीक असं उभं दिसते शेतकरी मित्रांनो तुम्हाला, पण यावर्षी नापिकी आहे. शेंगा काही व्यवस्थित भरल्या नाही आहे. यावर्षी मलाही यावेळेस कमी लागणार आहे. पण काही शेतकरी मित्रांची पूर्ण अक्षरशः जमीन खरडून गेली. नाशिक साईडनं खूप नुकसान आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याच बांधवाचे नुकसान आहे. तर काय आता निसर्ग या नाही का, काही भागात नुकसान आहे, काही भागात पिकं बुरशीजन्य रोगापासून वाढत गेलेली आहे आणि कुठे शेंगा भरल्या नाही. सगळी बंद. महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. पूर्ण भारतात हीच परिस्थिती आहे. सोयाबीनची नापिकी आहे, कपाशीची नापिकी आहे. तर काय होईल समोर, कोण्या मालाचे भाव राहील हे आपल्याला दिवसेंदिवस माहीतच पडणार आहे. तर आजचे व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुढे नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. धन्यवाद.